मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा शिबिर केलं 2021मध्ये. जेव्हा मी पूर्ण हरलो होतो, थकलो होतो, खचलो होतो, मला पुढचं भविष्य काहीच दिसत नव्हतं माझं. जेव्हा मी हा आनंद अनुभूती शिबिर हॅपीनेस प्रोग्राम केला, त्यात सुदर्शन क्रिया नावाची एक प्रक्रिया शिकवतात. ती प्रक्रिया केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती प्रक्रिया असते. मला असं वाटलं की खरा आयुष्याचा जो आनंद आहे तो जो आहे तो मला इथे भेटला. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये मी बाहेरच्या वस्तूंमध्ये आनंद शोधत होतो, पण खरा आनंद मला त्या दिवशी कळाला की आपल्या आतमध्येच आहे. की जेव्हा आपलं मन चांगलं असतं, मन शांत असतं, तेव्हा सगळी परिस्थिती चांगली वाटते. म्हणजे भरपूर वेळा असं वाटायचं की आपण कुठेतरी फिरायला जाऊ, फिरायला गेल्यावर आपण आनंदी होऊ किंवा काही खाल्ल्यावर आनंदी होऊ. पण जर आपण काही चांगलं जरी खाल्लं पण त्या मनाची स्थिती चांगली नसेल तर मजा नाही येत. असं वाटतंय खाल्लं तरी खाल्ल्यासारखं वाटत नाही. परंतु एखाद्या वेळेस आनंदी असो आपण, आईने एखादा आवडता पदार्थ जरी केला तरी आनंदाने मी खातो. आता माझा असा अनुभव झाला. तर या शिबिराने माझं आयुष्य पूर्ण बदललं आहे. त्या 6 दिवसांमुळे मी आता एवढा आनंदी आहे. 6 दिवसांमध्ये जी प्रक्रिया शिकवतात त्यामध्ये बघा सुदर्शन क्रिया नावाची प्रक्रिया असते आणि ते नुसतं शिकवत नाहीत की आपण घरी कसं करायचं हे पण ते सांगतात. फक्त सकाळी उठल्यावर 20 मिनिटं आपण जर ते केलं तर पूर्ण दिवस एवढा आनंदी जातो की म्हणजे असं वाटतं की म्हणजे बिना कामाचा आनंदी आपण राहू शकतो. हे मला पहिले वाटत नव्हतं, पण आता मी त्याचा अनुभव घेतोय जेव्हापासून मी रेग्युलर करतोय. आणि गुरुदेवांचं कार्य तुम्हाला सांगतो, फक्त 45 वर्ष झाले आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेला. 190 देशांमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचं कार्य चालतं. 190 देशांमध्ये. अशा देशांमध्ये ज्या ठिकाणी इंग्रजी पण बोलत नाही, कुठली तरी तिसरीच भाषा आहे. आता आपल्याकडे तर हिंदी, मराठी आहे, समजा वेगवेगळ्या भाषा आहेत. अशा देशांमध्ये जिथं इंग्रजी सोडून तिसरीच कुठली तरी भाषा आहे, त्या ठिकाणी पण गुरुदेवांचे प्रशिक्षक पोहोचलेले आहेत. जसे की भैया आहे, मुंबईचे आहे. मुंबईवरून ते इथं आपल्या सर्वांसाठी आलेले आहेत. सर, मॅडम, सर इंजिनियर आहेत, मॅडम टीचर आहेत. ते त्यांचा एवढा वेळ काढून गुरुदेवांचं कार्य करतात. का? कारण त्यांना पण त्यांच्यामुळे एक अनुभव आला आहे जो की आपण शब्दांमध्ये सांगू शकत नाही. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की 24 तारखेला जे शिबिर होणार आहे त्या सर्वांचं त्यांचा तुम्ही खरंच अनुभव घ्या. सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. गुलाबजाम आपल्या समोर ठेवला, त्याची किती तारीफ केली, खूप चांगला आहे, गोड आहे, आपण खूप सांगू शकतो, पण जोपर्यंत खात नाही तोपर्यंत ते आपल्याला अनुभव येत नाही. तर माझं एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही 24 तारखेला नक्की या. सह्याद्री हॉस्पिटल हॉल NTC मध्ये संध्याकाळी 6 खूप खूप धन्यवाद. जय गुरु.